बाळ, तू रोज ज्या उंबरठ्यावरून बाहेर पडतोस, तुला वाटतंय तो फक्त लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा आहे, पण तुला ठाऊक नाही, तुझ्या विनाशाचं किंवा तुझ्या यशाचं गुपित तिथंच दडलंय. तू कितीही कष्ट कर, कितीही मंदिरात जा, पण जोपर्यंत तू तुझ्या उंबरठ्यापाशी असलेली ती एक गोष्ट बदलत नाहीस, तोपर्यंत तुझे नशीब कधीच उघडणार नाही. आजचा हा व्हिडिओ एका काही मिनिटांचा संवाद तुझ्या आयुष्यातील सर्वात भयंकर सत्याचा उलगडा करणार आहे. मी आज सांगेन की तुझ्या दारापाशी नेमकं असं काय आहे जे तुझा मार्ग रोखून धरतंय. हा निरोप अर्ध्यावर सोडण्याची चूक करू नकोस, कारण अर्धवट सोडलंस तर तुला कधीच समजणार नाही की लक्ष्मी तुझ्या दारातून परत का जाते. शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण आज मी तुझा हा अंधार कायमचा दूर करणार आहे. बाळा, तू घरातला कुलूप लावतोस, पण तुझ्या नशिबाला जे अदृश्य कुलूप लागलंय त्याबद्दल कधी विचार केलायस का? उंबरठा हा केवळ घराची चौकट नसते, ती एक वेस असते जी बाहेरच्या जगाला आणि तुझ्या खाजगी जगाला वेगळं करते. पण तुझ्या उंबरठ्यापाशी आज अशी एक वस्तू किंवा अशी एक ऊर्जा साचली आहे जी तुला रोज मागे घेते. तू रोज बाहेर जाताना त्या उंबरठ्यावर पाय ठेवतो, पण तुला कधी जाणवले का की तिथूनच तुझी निम्मी शक्ती शोषली जाते. तू म्हणतेस, स्वामी, मी तर मेहनत करते. अरे वेड्या, अरे वेडी, तू मेहनत करते, पण तुझी कमाई त्या उंबरठ्यापाशीच गळून पडते. तिथे नेमकं काय आहे? तिथे कचरा नाही, तिथे काही करणी बाधा नाही, पण तिथे काहीतरी असं आहे जे तुझ्या नशिबाची गती रोखतंय. नीट ऐक, आता मी त्या रहस्याचा पदर उलगडणार आहे. तुला वाटतंय ना की तुझ्या घरात शांतता का नाही, लहान लहान गोष्टींवरून भांडण का होतात? आता नीट आठवून बघ, तुझ्या उंबरठ्यापाशी तू कळत नकळत अशी कोणती वस्तू ठेवली आहे जिचा वापर संपलाय पण ती अजून तिथेच आहे. किंवा तिथे असा कोणता अंधार आहे जो सूर्याच्या प्रकाशातही जात नाही. ही वस्तू कोणतीही भौतिक वस्तू असू शकते किंवा एखादी अशी सवय असू शकते जी तू उंबरठ्यावर उभं राहून करतेस. जेव्हा तू दारात उभा राहून कोणाशी तरी रागाने बोलतेस किंवा कोणाचे तरी वाईट चिंतन करतेस, तेव्हा तो उंबरठा ती नकारात्मकता ओढून घेतो. ती भिंत बनवून तुझ्या समोर उभी राहते. तुला वाटतंय की कोणीतरी तुझ्यावर काहीतरी केलंय, पण खरं तर तू स्वतःच तुझ्या प्रगतीचा रस्ता त्या उंबरठ्यापाशी रोखून धरलास. आता पुढच्या काही मिनिटात मी तुला सांगेल की ही नकारात्मकता तुझ्या आयुष्यातून कशी मुळासकट काढायची. आता वेळ आली आहे ते सत्य स्वीकारण्याची. ती वस्तू किंवा ती दुसरी तिसरी काही नसून, ती चूक दुसरी तिसरी काही नसून उंबरठ्याला दुर्लक्षित केलंस. ज्या उंबरठ्यातून लक्ष्मी आत येणार आहे तिथेच तू विस्कटलेले पाय पुसणे, जुनी पादत्राणे किंवा अनावश्यक वस्तूंचा ढिगारा लावलायस. ही केवळ घाण नाही तर तुझ्या दरिद्री मानसिकतेचा पुरावा आहे. जिथे गोंधळ असतो तिथे बुद्धी काम करत नाही, आणि जिथे बुद्धी नाही तिथे लक्ष्मी नांदत नाही. तुझ्या उंबरठ्यावरचा हा अडथळा जोपर्यंत तू दूर करत नाहीस, तोपर्यंत जगातली कोणतीही शक्ती तुला श्रीमंत करू शकत नाही. पण आता घाबरू नकोस, मी तुला सांगणार आहे की हा उंबरठा पुन्हा एकदा विजयाचं द्वार कसा बनवायचा. बाळा, आता जे सांगते ते लक्ष देऊन ऐक. ही पद्धत तुझे नशीब बदलणारे ठरेल. उद्या सकाळी तू काय करायचं? सगळ्यात आधी तुझ्या उंबरठ्यापाशी असलेला तो अनावश्यक पसारा काढून टाक. उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून घे आणि तिथे हळदीचा वापर कर. हळद ही केवळ मसाला नाही तर ती साक्षात शुद्धीकरणाची शक्ती आहे. जेव्हा तू उंबरठ्यावर हळदीचे लेपन करतेस तेव्हा तिथली नकारात्मकता जळून भस्म होते. तिथे एक छोटासा दिवा लाव. त्या दिव्याची ज्योत तुझ्या यशाचा मार्ग उजळेल. आणि लक्षात ठेव, इथून पुढे उंबरठ्यावर उभं राहू कधीच कोणाचं वाईट बोलू नकोस. उंबरठा ओलांडताना स्वामींचा नावाचा जयघोष कर. मग ही छोटीशी कृती तुझ्या आयुष्यात कशा सुवर्ण संधी घेऊन येते. बाळा, आता शांत हो आणि नीट ऐक. तुला जे उंबरठ्याचे पूजन आणि शुद्धीकरण सांगितले ते तू जेव्हा पूर्णपणे
पूर्ण श्रद्धेने करशील तेव्हा तुझ्या घरात काय बदल घडतील याची ही साक्ष आहे. ज्या दिवशी तू पहिल्यांदा त्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून दिवा लावशील त्या क्षणापासून तुझ्या घरातील जडपणा कमी व्हायला सुरुवात होईल. तुला स्वतःला जाणवेल की घरात शिरताना जे डोकं जड होतं ते आता हलकं वाटू लागेल. तुझी चिडचिड थांबेल आणि तुझ्या मनात एक अनामिक शांती निर्माण होईल. तू जेव्हा हा उपाय करशील तेव्हा तुझ्या घरातील कोपऱ्यात असलेली नकारात्मकता आपोआप बाहेर पडायला लागेल आणि तुला तुझ्याच घरात प्रसन्न वाटू लागेल. ती कोणतीही जादू नाही, तर तू तुझ्या हाताने तुझ्या भाग्याचा दरवाजा उघडण्याची सुरुवात असेल. तू जेव्हा हा नियम नित्य नियमाने पाळशील तेव्हा तेव्हा खर्च थांबतील, तुझ्या हातात पैसा टिकू लागेल. पैशांची जी चणचण आहे ती हळूहळू संपायला पासेल. महत्वाची प्रचिती तुला तुझ्या नात्यात येईल. घरातील जी माणसं विनाकारण एकमेकांना ओरडत होती त्यांच्या स्वरातील माया परत येईल. तू जेव्हा दारातील तोडथोडा दूर करशील तेव्हा तुझ्या कुटुंबात पुन्हा एकदा हसणं खेळणं सुरू होईल. हे सगळं घडताना बघून तुला साक्षात स्वामींच्या अस्तित्वाची खात्री पटेल. बाळा, तू जेव्हा हे पाऊल उचलशील तेव्हा समजून घे की तुझ्या आयुष्यातील एका नवीन युगात प्रवेश केला आहे. इथून पुढे तू जेव्हा जेव्हा घरातून बाहेर पडशील तेव्हा तुला असं जाणवेल की कोणीतरी अदृश्य शक्ती तुझा मार्ग सुकर करते. तू संकटात असशील तेव्हा तुला मदतीचा हात मिळेल. हा उपाय केल्यानंतर तुझे शत्रू आणि तुझे निंदक तुझ्याशी दोन हात करायला घाबरतील, कारण तुझ्या उंबरठ्याला आता माझं सुरक्षा कवच लाभलेलं असेल. तू जेव्हा हा बदल स्वीकारशील तेव्हा तुझा आत्मविश्वास हिमालयासारखा ताठ होईल. मग तुला जगातील कोणतीही अडचण मोठी वाटणार नाही. तुझं कल्याण होण्याचे दिवस आता सुरू होतील आणि तुझा उंबरठा साक्षात तीर्थक्षेत्र बनेल. आता पूर्ण आत्मविश्वासाने तयार हो. तू जेव्हा हे पूजन करशील तेव्हा तुझे नशीब सोन्यासारखं चमकेल. ही तू आज हे काही मिनिटे मन लावून ऐकलंस याचाच अर्थ तू हा बदल घडवण्यासाठी सज्ज आहेस. जा, उद्याच्या सूर्योदयासोबत तुझ्या आयुष्यातील हा नवा अध्याय सुरू कर. तू जेव्हा जेव्हा स्वामी समर्थ म्हणून उंबरठा ओलांडशील तेव्हा तेव्हा विजय तुझाच होईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच भक्तिपूर्ण आणि आध्यात्मिक मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.